बटाटावाला मेन्शन मध्ये हा खेळ रंगतो आहे. उत्साहाचं वातावरण, योगायोग खूप छान. ज्या ठिकाणी खेळ होतोय त्याच्या पाठीमागे श्री सत्यनारायणाची महापूजा आहे. त्यामुळे सगळ्यांचं सगळं चांगलं होऊ दे हे सत्यनारायणाच्या चरणी मागणं करतो आणि या खेळाला सुरुवात करतो. हा खेळ सोपा खेळ. 10 काड्या आहेत. त्या 10 काड्यांमध्ये मेणबत्त्या पेटवायच्या आहेत. लक्षात ठेवा, जेव्हा खेळ थांबणार तेव्हा जितक्या मेणबत्त्या पेटत असणार त्याच मोजल्या जाणार आणि या दोघींमध्ये ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैसे. 1 2 3. चला वाजवा टाळ्या बाकीच्या. चार 5 6 7 8 9 10 11 12 13 14. खेळाला सुरुवात झाली. कधी कधी आपल्याला असं वाटत असतं की घरातलीच वहिनी हळू तोंडातल्या तोंडात काहीतरी बोलते किंवा घरातल्या सासूबाईच काहीतरी बोलतात. पण हा खेळ सुरू असताना हे मिस्टर आहेत ना, हे हळूच म्हणाले तीच जिंकणार, तिला काड्या लावायची सवय आहे. बघ कोण गाडी लावतंय. वहिनी असं हे बोलले, पण खरं सांगा हे बोललेलं वाक्य तुम्ही पण ऐकलं होतं की नाही? गेम मध्ये लक्ष होतं ना. तेच लक्ष नाही, पण आमचं त्यांच्याकडे होतं. खेळ आपण बघितला, खूप छान रंगला. पण या खेळामध्ये खरं तर घाईपेक्षा सावकाश खेळ खेळणं हे खूप आवश्यक होतं, कारण तंत्र त्यामध्ये खूप महत्त्वाचं होतं. पण कधी एकदा संपवते काड्या, हां असं वहिनीनं झालं होतं. कारण रविवार आहे ना, रविवारचा वेळ फुकट जाऊ नये असं नेहमी वहिनींना वाटतं. हे त्यांनी गप्पांमध्ये सांगितलं. आणि उपविजेत्या ठरल्या धोत्रे वहिनी. धोत्रे वहिनींना झी मराठीकडून ही भेट. पाटील वहिनींना वामनरी पेठे ज्वेलर्स यांच्याकडून ही सोन्याची. आणि वहिनींना म्हणजे पाटील वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. पैठणीचा हा खेळ खूप छान रंगला. आज श्री सत्यनारायणाची महापूजा आहे. सगळ्यांचं सगळं चांगलं होऊ दे हे मागणं करूया आणि अत्यंत उत्साहात खेळीमेळीच्या वातावरणात रंगलेला हा होम मिनिस्टरचा आजचा भाग इथे संपूया. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन पुढच्या भागात. नमस्कार.